जय हिंद मित्रांनो. आज आपला जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे बी.एड कॅप रजिस्ट्रेशन. तुम्हाला माहितीच आहे, अलीकडे आता CET सेलनं स्कोर कार्ड सगळ्यांचं रिलीज केलेलं आहे. त्यानुसार प्रत्येक मित्रांची धावपळ आहे की आता इथून कॅप राऊंड कसा असेल किंवा त्याची प्रोसेस काय असेल, कॉलेज कुठलं निवडायचे, किती मार्क्स लागतील. मार्क्सच्या बाबतीत मी पहिला व्हिडिओ बनवलेलाच आहे, ते तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता तो. तर आज आपण सगळ्यात महत्त्वाचा विषय तो असतो म्हणजे कॅप राऊंड. कारण अलॉटमेंट कॉलेज झाल्यानंतर ते कन्फर्म करायचं, त्याची प्रोसेस ह्या संदर्भात आपण सविस्तर माहिती आज बघणार आहे. तर मित्रांनो, B.एड कॅप रजिस्ट्रेशन 2025 हे वेबसाईटवर पोर्टल ओपन झालेलं आहे, पण लिंक अजून सुरू झालेली नाही. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवा. आणि सांगायची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे इथं डॉक्युमेंट स्कॅन करावं लागणार आहेत आपल्याला मित्रांनो. कारण इथं कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपले जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ती डॉक्युमेंट हे सबमिट करून घेतले जाते ती. त्याच्यानंतर आपल्याकडं त्याचे जे स्कॅन कॉपी आहे म्हणजे ज्याला आपण PDF फाईल वगैरे म्हणतो ते सेव्ह करून ठेवावं लागणार आहे पेनड्राईव्हमध्ये. हे प्रोसेस आहे. कारण एकदा ॲडमिशन झालं की ज्याचा 2 इयरचा आहे B.एडचा कोर्स आहे त्याला 2 वर्ष डॉक्युमेंट ओरिजिनल भेटणार नाहीत, कारण ते प्रत्येक कॉलेजकडं जमा झालेलं असतं आहे. त्याच्यानंतर इथं आपण काय काय केलं पाहिजे म्हणजे जे डॉक्युमेंट आहेत त्यांचं सेव्ह कुठल्या स्वरूपात असलं पाहिजे. PDF मध्ये तर किती GB किंवा किती KB असलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपले साईन, फोटो ह्या ज्या बाबी आहेत त्या 500 KB ते एक मर्यादा आहे त्यांची. 500 KB तुम्ही ते ठेवले पाहिजे. नाहीतर उगं दिलं आहे म्हणून त्याचं पूर्ण फक्त फोटो काढायचा आणि ठेवून टाकायचा, असं काही करू नका. कारण असं करण्यानं तुम्हाला ते कुठले एलिजिबल होणार नाही, कारण स्कॅन केल्यानंतर आहे असं त्याची कॉपी आपल्याकडं हार्ड स्वरूपात राहणार आहे. त्याच्या पुढं ते एक कॉलेजच्या डॉक्युमेंट जे सर्क्युलेट करणार आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक कास्ट वाईज किंवा ओपनचा आहे, SC/BCचा आहे, NTचा आहे, OBCचा आहे, त्याच्याशी आपण रिलेटेड जे कागदपत्र लागणार ती सविस्तर पुढे बघणारच आहे. तर जे टाईप A कॅन्डिडेट येतात महाराष्ट्रातले त्यामध्ये सर्व मुले आपले त्यांना काय डॉक्युमेंट पाहिजेत तर FY, SY, TY. ध्यान आलं का? FY, SY, TY ह्या 3 वर्षाचा डिग्री मार्क मेमो आपल्याला पाहिजे. म्हणजे टोटली FYला किती पडली, SYला किती पडली आणि TYला किती पडली, ह्या तिन्हींचा मिळून तुम्हाला मार्क मेमो बनवायचा आहे. आता मित्र म्हणतील आमचे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे, चालू शकतं. कारण ज्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे तो फर्स्ट इयर सेकंड इयरचा मेमो बनवू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे CET स्कोर कार्ड. आता जे CET सेलनं जो आपल्याला जाहीर केलेला रिझल्ट आहे त्या रिझल्टमध्ये प्रत्येकाला स्कोर यावेळेस विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडले आहेत. हे एक चांगली बाब आहे. आणि यावर्षी फर्स्ट असा टाईम झालं आहे की भरपूर विद्यार्थ्यांनी यावेळेस CETची दिलेले आहे आणि चांगली मार्क पडले आहेत. ही एक सकारात्मक बाब आहे मित्रांनो. तर त्यानंतर आपल्याला काय पाहिजे तर ॲप्लिकेशन जो फॉर्म भरलेला आहे आपण ज्यावेळेस त्याच्यात माहिती असते आपली जी प्राथमिक आपण माहिती दिली असते ती आपल्या ॲडमिशनच्या वेळेस लागते. त्याच्यामुळे जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो नसेल तर वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून ठेवा, त्याची झेरॉक्स काढा, ते तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस लागणार आहे. आता त्याच्यानंतर जे कास्टमध्ये स्टुडंट आहेत कास्टमध्ये त्यांना जे डॉक्युमेंट लागणार रिक्वायरमेंट असणार आहे ते आपण पुढील प्रमाणे बघू. म्हणजे कॉमन एक सांगतो, नंतर स्पेसिफिक कास्ट वाईज सांगतो. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, रेव्हेन्यू सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचा दाखला. या गोष्टी तुमच्याकडं ऑलरेडी असल्याच पाहिजेत मित्रांनो. या गोष्टी गांभीर्याने घ्यायच्या. आता पोरगं सगळं मार्क पाडलून आपल्याला घरीच बसावं लागेल. त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला कास्ट वाईज सांगतो. कास्ट वाईजमध्ये SC/ST जे स्टुडंट आहेत त्यांना काय लागणार आहे तर कास्ट सर्टिफिकेट पहिल्यांदा लागणार आहे. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी, या 2 बाबी ध्यानात ठेवायच्या. जर ह्याच्यात एक पॉईंट आहे मित्रांनो, आता एखाद्या मित्र बोलेल की सर आमची कास्ट व्हॅलिडिटी आम्ही टाकलेली आहे पण अजून काय आलेली नाही आहे, तर घाबरायची गरज नाही मित्रांनो. तुमच्याकडे जी रिसिप्ट आहे फॉर्म भरलेलीची तुमच्याकडे प्रूफ आहे, तो रिसिप्ट दिलेली असते की या टायमाला आपण भरलेलं आहे म्हणून,
जर तुम्ही ते दिले त्यावेळेस तर तुमचं ॲडमिशनसाठी तुम्ही तुमचे डॉक्युमेंट ते घेणार, पण जो सेकंड राऊंड होणार आहे कॅप राऊंड आपला, त्याच्या लास्टच्या डेट जो आहे त्याच्या अगोदर तुमच्यापाशी कास्ट व्हॅलिडिटी असली पाहिजे, नाहीतर तुमचं ॲडमिशन जे आहे ते कास्टमधून कॅन्सल होऊन ओपनमधून त्याला सिलेक्ट केलं जातं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची, कारण आपण कास्ट व्हॅलिडिटी टाकत असतो. काही वेळा बार्टीकडून जे आपल्याला सर्टिफिकेट येत असतात त्याला कधी 2 महिने कधी 3 महिने जातात, काहींचे 15 दिवसात बी येतात. त्यानुसार मित्रांनी काळजी घ्यायची की आपलं सर्टिफिकेट लवकर कसं येईल, ह्या दृष्टिकोनातून आपण तो विचार करायचा. त्यानंतर पुढं आहे ते OBC SBC आणि NT ह्या 3 वर्गासाठी लागणारे डॉक्युमेंट. त्यामध्ये प्रामुख्याने येतं कास्ट सर्टिफिकेट, ज्याच्यामध्ये आपल्या जातीचा उल्लेख असतो, वंशावळनुसार आपल्याला जे सर्टिफिकेट तयार केलेलं आहे ते कास्ट सर्टिफिकेट. सेकंड येतं ते कास्ट व्हॅलिडिटी, हे विसरायचंच नाही. कास्ट व्हॅलिडिटी ज्या बी मित्रांनी अजून काढली नसेल त्यांनी त्वरित काढून घ्यायची. तिसरं येते नॉन क्रिमिलियर. नॉन क्रिमिलियर याच्यामधून हे प्रत्येक वर्ष काही ठिकाणी 3 वर्षाचं काढलं जातं, काही वर्षांनी वर्षाचं असतं. ज्या विद्यार्थ्यांचं असेल फक्त ते ॲप्लिकेबल असलं पाहिजे मित्रांनो, ध्यानात ठेवा. त्यानंतर पुढचं जे आहे ते उत्पन्नाचा दाखला. आता मित्रांना स्कॉलरशिप मिळतात. स्कॉलरशिप मिळण्याचं एक प्रामुख्याने पहिला जर कुठलं डॉक्युमेंट असेल तर ते आहे उत्पन्नाचा दाखला. उत्पन्नाचा दाखला हे आपण तहसीलदारचा कोण 3 वर्षाचा काढला असेल, कोणी या चालू आपलं जे ॲन्युअल वर्ष आहे 2025-26 ह्या वर्षाचा असेल तर तो आपल्याला चालणार आहे. हे डॉक्युमेंट रिक्वायरमेंट आपल्याला ज्या पद्धतीने लागणार आहे ते डॉक्युमेंट काढून सविस्तर एक फाईल बनवून आणि जे डॉक्युमेंट आपल्याला पुढं जे कॉलेज जमा करून घेणार आहे ती डॉक्युमेंट पेनड्रॉवमध्ये सेव्ह करून ठेवायचे मित्रांनो. कारण परत डॉक्युमेंट तुम्हाला 2 वर्ष तर मिळणार नाहीत. कारण दुसरे मित्र असे आहेत काय की स्पर्धात्मक ज्या परीक्षा आहेत ते देणारे एक्झाम आपल्या ह्या बी एड करतात, दुसरे कोणत्याही शाखेचे असतात, त्यांना कुठेही फॉर्म भरताना अडचण येऊ शकते. त्याच्यामुळे अगोदर स्कॅन करून ठेवा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2025-26 या कॅप राऊंड अजून चालू होणार आहे, म्हणजे एक लास्ट वीकमध्ये चालूच होईल तो आपल्या जूनच्या. सगळ्यांनी तयारीत असलं पाहिजे. पण ज्यांची डॉक्युमेंट नाहीत त्यांनी लवकरात लवकर डॉक्युमेंट हे आपली हजर केली पाहिजेत. बस एवढंच. धन्यवाद.